मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे. महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कलाक्षेत्र हे करिअरचं एक वेगळं अनोखं क्षेत्र होऊ शकतं का, या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि करिअरच्या वेगवेगळ्या संधी जेव्हा आजच्या काळात विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, तेव्हा कलाक्षेत्रात देखील आपण व्यवसाय करू शकतो आणि उत्पन्नाचं एक उत्तम साधन देखील ते होऊ शकतं. या विषयावरची चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचे वरिष्ठ अधिव्याख्याता आणि कलाविषयक स्तंभलेखक प्राध्यापक गजानन सीताराम शेपाळ. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. आपण मागच्या भागातही चर्चा केली की विद्यार्थ्यांना एक चांगला स्कोप या क्षेत्रात निश्चित आहे, पण मग शेवटी सगळं येऊन राहतं ते मार्कांकडे येऊन राहतं. तर मग मला सांगा की 10वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे मार्क धरले जातात का आणि किती मार्क असतात? हां, ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे यायचं आहे, म्हणजे फाउंडेशनला त्याला प्रवेश घ्यावा लागतो. जर 10वी नंतर प्रवेश घ्यायचा असेल तर अर्थातच त्याला इंटरमिजिएट आणि या परीक्षेचे ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे ए ग्रेड असेल तर त्याला 10 मार्क दिले जातात. बी ग्रेड असेल तर त्याला 7 मार्क दिले जातात आणि सी ग्रेड असेल तर त्याला 5 मार्क दिले जातात. तर ह्या परीक्षेचा आणि आनंदाची गोष्ट अशी की नुकतंच इतर ज्या शाखा आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग असेल, वैद्यकीय असेल, तर या शाखांमध्ये आर्किटेक्चरसाठी सुद्धा, या शाखांसाठी सुद्धा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे मार्क हे प्राधान्याने धरले जाणार आहेत आणि असा शासन निर्णयच झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं या वर्षापासूनच ते अंमलात पण आलेलं आहे. बरोबर. तर हे एक आहेच की विद्यार्थ्यांना मार्क मिळतात. त्यामुळं अगदी एकेका मार्कांहून 40-40, 50-50 विद्यार्थ्यांचे मार्क म्हणजे प्रवेशापासून त्यांना वंचित राहावं लागतं. इथे तब्बल 10 मार्कांपर्यंत त्यांना स्कोअर वाढवण्यासाठी संधी मिळू शकते. ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर 12वीला सुद्धा, 12वी नंतर सुद्धा जेव्हा त्याला डिग्रीला प्रवेश घ्यायचा असतो, म्हणजे BFA ला, त्यावेळेस सुद्धा त्याला आमच्या CATची जी परीक्षा असते, कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट, प्रवेश चाचणी परीक्षा, तर त्या परीक्षेला त्याला जे आम्ही इंटरनल एक्झाम घेतो 3 विषयांची आणि एक जनरल नॉलेजची, तर त्या 200 मार्कांमध्ये त्याला हे 10 पैकी मार्क आम्ही देतो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेडला मिळालेले ग्रेड तसे. त्यामुळे तेही प्राधान्याने त्याला तिथे स्कोर करण्यासाठी उपयोगाला येतात. तर अर्थातच इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेडचे मार्क हे विद्यार्थ्याला मिळतात आणि त्याला अधिकृत मान्यता शासनाने निर्णय करूनच दिलेली आहे. बरोबर. त्यामुळे खूप मोठी संधी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुलभ झालेली आहे. पण त्याचबरोबर प्रवेश घेण्यासाठी अमुक इतके मार्क असले पाहिजेत, असा काही निकष आहे का आपला? हे थोडंसं ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ना, UPSC MPSCची, तर यावर्षी समजा CATला एक 200 पैकी साधारण 163 मार्कांचा हायेस्ट आला असेल, तर पुढच्या वर्षी 163 मार्कांचाच हायेस्ट आलेला असेल असं नसतं. तो कदाचित 180 पर्यंत जाऊ शकतो. तर डिपेंड्स ऑन, म्हणजे त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या जी काही यादी असती त्या निकषांवर हा प्रवेश निश्चित असतो. म्हणजे हा झाला CAT साठीचा निकष. डिप्लोमासाठी मात्र तसं नाहीये. डिप्लोमाला त्या कला महाविद्यालयांना महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी इंटेक दिलेला आहे की अमुक एका महाविद्यालयाला 30 विद्यार्थी प्रवेश द्यायला त्यांना परवानगी आहे, काहींना 45 आहे, काहींना 60 विद्यार्थी. तर त्यानुसार तिथे ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. मग त्या महाविद्यालयाच्या स्थानिक पातळीवरची जी गुणवत्ता यादी आहे त्या यादीमध्ये तो विद्यार्थी जातो.
आणि अर्थातच मग एखादं महाविद्यालय जर ग्रामीण एरियात असेल तिथे अर्थातच कमी मेरिटचा विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. फक्त इथे तो विद्यार्थी खरोखर आर्ट शाखेमध्ये, कला शाखेमध्ये निपुण होऊ शकतो का, एवढं पाहिलं की त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळण्यासाठी आणि सक्सेस मिळण्यासाठीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणजे जर कमी मार्क असतील, म्हणजे मला विचारायचा उद्देश त्यामागे हा होता की 80-90% वाल्यांना सगळीकडेच ऍडमिशन मिळते, पण कमी मार्क असणाऱ्यांना सुद्धा कला क्षेत्राकडे वळता येतं का? हो, अगदी. आम्ही म्हणजे मी याच्यासाठी फार आवर्जून पालकांना पण लक्षात आणून देऊ इच्छितो की कलेला प्रतिभाशक्तीची जी गरज असते त्याच्यासाठी वयाची अट नसते. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सामाजिक स्तराची पण अट नसते. कुठल्याही स्तरातला, कुठल्याही प्रवर्गातला विद्यार्थी हा जागतिक पातळीवर जाऊ शकतो कला क्षेत्रामध्ये. हे मी माझ्या 23 वर्षाच्या निरीक्षणांवरून आपल्याला सांगेल. कारण मग अमुक एकच विद्यार्थी आहे, त्याला भरपूर उपलब्धी आहे, त्याला संपूर्ण अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स सगळं जगत त्याला उपलब्ध आहे, असं अजिबात नाही आहे आमच्या फील्डमध्ये. आमच्या फील्डमध्ये त्या विद्यार्थ्याचं स्किल, त्याचं कौशल्य, तो किती प्रामाणिकपणे, किती चिकाटीने, किती अथकपणे तो ते करू शकतो, किती बैठक त्याला करता येऊ शकते, किती पेशन्स त्याचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर ह्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याकडे असतील तर तो एखाद्या चंद्रपूर किंवा एखाद्या ताडोबा जंगलाच्या जवळच्या एखाद्या झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी जरी असला तरी तो मुंबईसारख्या किंवा आणखी भारतातल्या कुठल्याही वेल दर्जा असलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या संस्थेमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आमच्याकडे भाषेची अट नाही, आमच्याकडे फक्त प्रतिभाशक्तीची अट आहे आणि प्रतिभाशक्ती ही कोणालाही उपलब्ध होऊ शकते. अगदी खरं, निसर्ग फार मोठा आहे. बरोबर आहे. पण पुन्हा एकदा म्हणजे मार्कांशी मी एवढ्यासाठी येईन की एक उदाहरण असं की अगदीच 35-40% एखाद्याला जर मार्क आहेत, म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये जिथे सगळे विषय घेतलेत आणि 35-40% मार्क आहेत, तर आणि कला क्षेत्रामध्ये त्याला तो निपुण आहे, तर त्याला संधी नक्की आहे का प्रवेशाला? कमीत कमी 40% मार्क असावेत असा एक प्रघात आहे. गृहीत धरा की एका विद्यार्थ्याला साधारण एक 5-7 मार्क कमी पडतं ते 40%ला. त्यावेळेला इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेडची त्याला मदत होती आणि तो त्या 40% पर्यंत येतो. ही एक म्हणजे 40% वाला विद्यार्थी नक्की प्रवेश घेऊ शकतो. बरोबर. आणि तो 90% किंवा 90 पेक्षा जास्त पर्सेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग मेडिकलला जायला पाहिजे असं जे एक आग्रह असतो पालकांचा, असंही नाही. कारण आमच्याकडे एक विद्यार्थी, मगाशी ज्याचा उल्लेख केला, असे काही विद्यार्थी आहेत की जे साधी एक रेष आहे, त्या रेषेवरून कॅरिकेचर किंवा कॅरेक्टर डिझाईन इथपर्यंत आणि त्यानंतर ॲनिमेशन क्षेत्रामध्ये किंवा इलस्ट्रेशन क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी इतका पुढे जातो की त्याला म्हणजे आमच्या कॉलेजमधून बाहेर पडलेले विद्यार्थी महिन्याला 3-3.25 लाख रुपये घेणारे आहेत. म्हणजे आमच्याकडे बऱ्याचदा हे ॲन्युअल इन्कम म्हणून कदाचित लोकांचा समज होऊ शकतो, पण आमच्याकडे विद्यार्थी असे, बीड जिल्ह्यातला एक उदय नावाचा एक विद्यार्थी आहे, उदय मोहिते, तो विद्यार्थी स्वतः इलस्ट्रेटर म्हणून आहे, बीड जिल्ह्यातल्या एका खेड्यातला. तो आता मुंबईमध्ये चांगल्या एजन्सीमध्ये तो उत्कृष्ट इलस्ट्रेटर म्हणून भरपूर पैसे कमवतो. 1-2 वर्षामध्येच तो स्केल पर्यंत जाऊ शकतो. आणखी एक मला याच्यामध्ये आपल्याला सांगायचं की हे क्षेत्रच असं आहे की इथे अनुभव, कौशल्य आणि तंत्रविकास म्हणजे टेक्निक, ह्या जर त्यांनी एखाद्याला त्याला 4 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, एखाद्याला 6 महिने लागतील, ज्यांनी जितक्या लवकरात लवकर ह्या 3 गोष्टींचा विकास केलेला आहे त्याला या क्षेत्रामध्ये भूमितीच्या पद्धतीने तो पुढे जाऊ शकतो. म्हणजे त्याला गणिती पद्धतीने त्याला पुढे जाण्याचा विषयच येत नाही, तो इतका गतीने लवकर येतो. मी रवी देशपांडे नावाचा आमचा अंबेजोगाईतला एक स्टाफ आहे, एक विद्यार्थी आहे, औरंगाबादच्या आर्ट कॉलेजमधून बाहेर पडलेला. तो साऊथ ईस्ट कंट्रीजच्या एजन्सीचा तो सल्लागार म्हणून आता काम करतोय. आणि आमची जी प्रचलित जी गव्हर्नमेंट कॉलेज आणि शासनमान्य जी इतर कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःच एक स्वतंत्र इन्स्टिट्यूट आता सुरू केली की शहाणे करून सोडावे असं त्याला वाटत असल्यामुळे त्यांनी स्वतःची एक आर्ट इन्स्टिट्यूट सुरू केली. म्हणजे
हेही होऊ शकतं, काही होऊ शकतं, इथपर्यंत आणखी जाऊ काही शकतं. होऊ खरंच आहे. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रवेश आणि या सगळ्या दृष्टीने मार्क, या सगळ्या दृष्टीने आम्हाला कल्पना आली. पण एकूण कला संचालनालयाच्या अंतर्गत किती महाविद्यालय आहेत, कुठे कुठे आहेत, आणि म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या एखाद्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या विद्यार्थ्याला पण या महाविद्यालयांपर्यंत जाता येऊ शकतं का? हो हो. आता कला संचालनालयाच्या अंतर्गत एकतर कला संचालनालयाची निर्मिती 1956 साली झाली. कला संचालनालयाची निर्मिती करण्यामागचा हेतूच तत्कालीन जागरूक लोकांचा असा होता की कला हे क्षेत्र मानवाचं म्हणजे व्यक्तिमत्व सुधारणारं आणि व्यक्तिमत्व सुधारू शकणारं एकमेव असं प्रभावी क्षेत्र आहे, म्हणून याची निर्मिती झाली. आज मितीला कला संचालनालयाच्या अंतर्गत जवळपास 4 गव्हर्नमेंटची म्हणजे शासकीय कॉलेजेस आहेत. एक मुंबईचं जे स्कूल ऑफ आर्ट, जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, ही 2 कॉलेज आहेत मुंबईमध्ये. औरंगाबादला शासकीय कला महाविद्यालय आणि नागपूरला अभिकल्प विद्यालय, ज्याला पूर्वी शासकीय चित्रकला महाविद्यालय म्हणून ओळख होती. ही 4 गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटनी अनुदान दिलेली अशी कॉलेजेस आहेत ती 31 कॉलेजेस आहेत. ती महाराष्ट्रातल्या 30-34 जिल्ह्यांमध्ये विस्तारित आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट 90% अनुदान देतं आणि 10% अनुदान हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून भागवलं जातं. अशी ती गव्हर्नमेंटची अनुदानित कॉलेजेस आहेत, ती 31 कॉलेजेस आहेत. जवळपास 160 ते 165 कॉलेजेस गव्हर्नमेंटची मान्यता असलेले, शासन मान्यता असलेले पण विना अनुदानित अशी काही कॉलेजेस आहेत जी महाराष्ट्रातल्या जवळपास तालुकागणिक आहेत. म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत आणि 6 महसूल विभाग महाराष्ट्राचे आहेत, या प्रत्येक विभागामध्ये किमान 30-40 विना अनुदानित तत्वावरची शासनमान्य महाविद्यालय आहेत. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला या फील्डमध्ये येण्यासाठी किमान फाउंडेशन तरी त्याला उपलब्ध आहे. बरोबर. आणि हे सगळे आमच्या कला संचालनालयाच्या अंतर्गत एकत्रित त्यांचं संपूर्ण बोर्ड आहे, डिप्लोमा बोर्ड आहे, फाउंडेशनचं बोर्ड आहे, नंतर ATDचं बोर्ड आहे. हे सगळं आमच्याकडे इथे मुंबईला एकत्रित होतं आणि नंतर त्यांना जे प्रमाणपत्र मिळतं त्या अर्थातच कला संचालनालयाचं प्रमाणपत्र मिळतं. बरोबर. आता या अंतर्गत जे अभ्यासक्रम ज्याचा उल्लेख आपण मागच्या भागामध्ये केला होता, तर या सगळ्या अभ्यासक्रमांवर एक नियंत्रण ज्याला म्हणतो ते कसं असतं आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा कसा फायदा होतो? हाही फार पालकांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की डिप्लोमा जे आहेत किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जे आहेत त्याच्यावर कंट्रोल कला संचालनालयाचा आहे. म्हणजे पदविका अभ्यासक्रमांवर कला संचालनालयाचा कंट्रोल आहे. बरोबर. आणि त्यासाठी 31 अनुदानित आणि हे जे 160च्या वर जे विना अनुदानित कॉलेजेस आहेत, ह्या व्यतिरिक्त कला संचालनालयाच्या यादीमध्ये ह्या कुठल्याही प्रकारामध्ये न मोडणारे जे कॉलेजेस आहेत, अभिमत विद्यापीठ आहेत, म्हणजे भारतीय विद्यापीठाच्या अंतर्गत अभ्यासक्रम आहे. त्यानंतर देवरुखला एक डिकॅड नावाचा अभ्यासक्रम आहे, डिकॅड संस्थेचा, तर ते सुद्धा याच धर्तीवर त्यांचे अभ्यासक्रम आहेत. तर ह्या सगळ्यांचा कंट्रोल किंवा या सगळ्यांना गाईडलाईन ही कला संचालनालयाच्या अंतर्गत मिळते. हे एक आहे. दुसरा जो आहे डिग्रीचा अभ्यासक्रम, त्याच्यावर कंट्रोल त्या विद्यापीठांचा आहे. म्हणजे BFAचा आमच्याकडचा सेकंड इयर आणि फायनल इयर म्हणजे दुसरं वर्ष आणि अंतिम वर्ष जे आहे त्या परीक्षा त्या विद्यापीठांतर्गत होतात. म्हणजे मुंबई परिक्षेत्रातल्या ज्या आमच्या कॉलेजेसच्या ज्या परीक्षा आहेत त्या द्वितीय वर्ष आणि चतुर्थ वर्षाच्या मुंबई विद्यापीठांतर्गत घेतल्या जातात. औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेतल्या जातात आणि नागपूरला संत तुकडोजी महाराज विद्यापीठांतर्गत घेतल्या जातात. तर UGCची मान्यता त्याला असते. AICTE या अभ्यासक्रमांना मान्यता देतं पदवी अभ्यासक्रमांना आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना. म्हणून डिग्री अभ्यासक्रम जे आहेत ते त्या विद्यापीठांतर्गत घेतले जातात. असं. आणि त्यानंतर जर आणखी उच्च शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर फक्त ते मात्र त्या विषयातल्या गाईडवर किंवा मार्गदर्शक जर उपलब्ध असतील त्या विद्यापीठात तर मग PhD पण करता येते. बरोबर. त्या व्यतिरिक्तही इतर विद्यापीठांमध्ये आमच्यातले जे कोणी इच्छुक आहेत उच्च शिक्षण घेण्यासाठी तर त्यांना पदव्युत्तर पदवी आणि ही वाचस्पती म्हणजे PhD
ही घेण्यासाठीची सोय आहे. बरोबर. पण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएचडी याच्याकडे वळणारे विद्यार्थी किती आहेत, म्हणजे त्याचं प्रमाण किती हो, आहे? गेल्या 5 वर्षापासून हा. हे दरवर्षी वाढत चाललेलं आहे. अच्छा. कारण आता लिटरेट व्हायला लागलेत, कला लिटरेट असं आपण म्हणूयात, कला साक्षर व्हायला लागलेत बरेच जण. बरोबर. म्हणजे साधा कॅलिग्राफी हा विषय आपण घ्या, कॅलिग्राफीमध्ये आमच्याकडे आता अच्युत पालवांचं नाव तर जगजाहीर आहे. त्यानंतर मनोहर देसाई हे नाव आहे. आमच्या महाविद्यालयाचे जे प्रभारी अधिष्ठाता आहेत संतोष भास्कर क्षीरसागर, हे कॅलिग्राफीमध्ये देश विदेशामध्ये ते जाऊन आलेले आहेत. तर बरीच नावं अशी आहेत की यांनी फक्त अक्षर सुलेखन या विषयामध्ये म्हणजे एक छोटासा विषय पण त्यात सुद्धा किती प्रगती करता येऊ शकते. आणि त्यांनी स्वतः त्यामध्ये पीएचडी आता नुकतीच धारण केलेली आहे क्षीरसागरांनी. तर पीएचडी पर्यंत आमच्याकडे विद्यार्थी जर त्याला बाहेर उपलब्ध होण्यासाठी संधी मिळते असं लक्षात आलं तर तो आमच्याकडे होऊ शकतो. बरोबर. बरोबर. आणि खरं तर हा कला क्षेत्राचा विषय इतका मोठा आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अभ्यासक्रमही भरपूर आहेत आणि त्या त्या क्षेत्रानुसार त्यांना अभ्यास करता येतो. पण एक साधा प्रश्न की एखादा चित्रकला येणारा विद्यार्थी असेल तर आता आर्किटेक्ट असतो एखादा, आर्किटेक्टला पण चित्र काढावं लागतं, त्या आर्किटेक्ट घर कसं आहे हे आधी दाखवावं लागतं. मग अशा वेळेला या विद्यार्थ्यांना तिथे देखील नोकरी मिळू शकते का, किंवा अशा एखाद्या व्यवसायामध्ये नोकरी मिळू शकते का? तो विद्यार्थी सर्व शासकीय विभाग क्षेत्र की ज्यांना जाहिराती करायच्या असतात त्या जाहिरातीचं डिझायनिंगसाठी त्यांना आर्ट डिपार्टमेंट स्वतंत्र करावं लागतं. बरोबर. प्रसिद्धी विभाग जिथं जिथं कुठं आहे तिथे तिथं आर्टिस्टची आवश्यकता आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आर्टिस्टची गरज आहे, कारण तिथं त्यांना वेगवेगळे चार्ट बनवायचे असतात. वेगवेगळ्या म्हणजे सगळ्याच ग्रामीण एरियातून येणाऱ्या किंवा लोकांना, रुग्णांना सगळं इंग्रजी किंवा मराठी वाचता येत नाही. अशा वेळेला चित्राच्या माध्यमातून त्याला एक्सरे विभाग कुठे आहे हे तो चित्रातून दाखवू शकतो. म्हणून प्रत्येकाला एजन्सीजकडे जाऊन सगळं फॉलोअप घेणं, पाठपुरावा करणे शक्य होत नाही. म्हणून त्यांनी त्यांचे स्वतंत्र विभाग निर्माण केलेले आहेत. प्रत्येक खासगी वाहिन्या, प्रत्येक क्षेत्र, दृकश्राव्य जे आहेत हे सगळे क्षेत्र इथं तुम्हाला आर्टिस्टची गरज आहे. त्याच्यामध्ये मग त्याला इलस्ट्रेटर, त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनर, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझर, क्रिएटर, ज्याला आपण मराठी समजायला थोडंसं कठीण वाटतं, कल्पजक असा एक शब्द आहे की ज्याला व्हिज्युअलायझर आपण म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या साईड आहेत. फोटोग्राफर आहे, त्याच्यामध्ये स्टील फोटोग्राफर आहे, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फोटोग्राफी करणार आहे. म्हणजे फोटोग्राफी किंवा छायाचित्रण या विभागामध्येच आमच्याकडे जवळपास 32-33 प्रकारचे पदं आहेत. म्हणजे एकीकडे डॉक्टर, आपण सगळ्यांनाच डॉक्टर ही उपाधी लावतो, आमच्याकडे तसं नाहीये. आमच्याकडे तो इलस्ट्रेटर आहे, तो डिझायनर आहे, तो कॉपीरायटर आहे, तो कॉपी एक्झिक्युटिव्ह आहे, तो नंतर पेज डिझायनर आहे, तो पेज लेआउट करणारा आर्टिस्ट आहे, तो छायाचित्रकार आहे, तो चलचित्रकार आहे. म्हणजे प्रत्येकाची अशी जवळपास आमच्याकडे 80 ते 85 वेगवेगळी पदं आहेत ज्या पदाची त्याला ओळख निर्माण करता येते असं. बरोबर. आणि सर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आता क्षेत्र पुढे पुढे विस्तारतंय आणि जसं जग पुढे पुढे जात आहे तसं आज एक वास्ट मीडिया असा झालेला आहे आणि डिजिटल मीडिया हा एक नवीन विषय आता लोकांसमोर आलाय. तर डिजिटल मीडियामध्ये कलाक्षेत्र, जे आता आपण ह्या कलाक्षेत्राचा अभ्यास जर विद्यार्थ्यांनी केला तर डिजिटल मीडियामध्ये त्यांना काय स्कोप आहे? हा इतका महत्वाचा आत्ताच्या कॉर्पोरेट जगातला प्रश्न आहे की एक 3-4 वर्षापूर्वीचं मी आपल्याला उदाहरण देईल की अवतार नावाचा चित्रपट भारतामध्ये आणि जगामध्ये आलेला. बरोबर. तर फ्रँक फॉस्टर हे त्याचे निर्माते, सोनी मीडिया विजनचे मालक, त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि निर्माता तेच आहेत. तर ह्या चित्रपटामध्ये जे प्रचलित त्यांच्या भाषेमध्ये परिभाषेत जाऊन सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त व्यवसाय या चित्रपटाने, की जो सगळ्या उपक्रमांचे त्यांनी सगळे जे उच्चांक आहेत ते मोडलेले आहेत, इतका त्याने तो व्यवसाय केला. ह्या चित्रपटासाठी भारतीय कला क्षेत्रातले 18,000 चित्रकार, 18,000 ग्राफिक डिझायनर हे अव्याहतपणे रोज 14 तास याप्रमाणे 5 वर्ष काम करत होते. तेव्हा 5 वर्षानंतर हा चित्रपट त्यांच्याकडे आज मितीला, म्हणजे हा आज मितीला मी म्हणतोय, हे मी वास्तविक त्यांचा जो डाटा आहे तो 2010 ते 12 या दरम्यानचा आहे. त्यांच्याकडे त्यावेळेस 2010 ते 12 या दरम्यान 20 चित्रपट बॉलिवूडचे आणि 10 चित्रपट हॉलिवूडचे हे 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी
त्यांच्याकडे यादीमध्ये आहेत, पण त्यांना आर्टिस्ट मिळत नाही म्हणून ते शांत आहेत. एका चित्रपटाला जर 18,000 भारतीय चित्रकार, कारण ते तुलनेने स्वस्तात मिळतात त्यांना, तर एवढे त्यांना गरज आहेत. 5,40,000 लोकांची त्यांना आता गरज आहे आर्टिस्ट. बरं. आणि तेवढी जागा त्यांच्याकडे आता या क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. बरोबर. पण आज आमच्याकडे तेवढे आर्टिस्ट उपलब्ध नाहीत. जे जातात, ज्यांना माहिती आहे ते तिकडे जातात. आपल्या तुलनेने, त्यांच्या तुलनेने जरी त्याचं मूल्य कमी असलं तरी आपल्या रुपयामध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर तो त्यांना काही लाखांमध्ये त्याचे पैसे मिळतात. बरोबर. आणि आज मी तिला 5,40,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारं हे जे क्षेत्र आहे, 3D मूव्ही आणि लेंटिक्युलर, 3D मध्ये इमेज दिसते, बरोबर, तर ते क्षेत्र आज इतर कुठल्याही क्षेत्रांपेक्षा इतक्या संधी देणारं हे क्षेत्र आहे आज मी तिला. त्यामुळे 3D क्षेत्रामध्ये कला क्षेत्राची खूप सिंहाच्या वाट्यासारखी गरज आहे. आणि विद्यार्थ्यांनी याच्याकडे पाहिलं पाहिजे. ही फार खंत आहे की एवढे आज आपल्याकडे विद्यार्थी चित्रकार किंवा ग्राफिक डिझायनर म्हणून उपलब्ध होत नाही, ही खंत आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय की या क्षेत्रात संधी आहे, पण तरी विद्यार्थ्यांनी आता ह्याच्याकडे आणि पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं की आपला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर अनेकांमध्ये ही जाणीव जागृती निश्चित होईल. पण जेव्हा आपण म्हणतोय कलाक्षेत्र, आणि या कलाक्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपलं कला जीवन आणि आपलं व्यावसायिक जीवन सुद्धा अधिक उत्तम करावं, तर हा कार्यक्रम संपवताना मला असं वाटतं की तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल की त्यांनी हे कसं बघितलं पाहिजे या क्षेत्राकडे? माझा 23 वर्षाचा अनुभव कला क्षेत्रातला असं सांगतो मला की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिक्षण संकुलांमध्ये आणि पालकांशी जेव्हा मी कलाविषयक सुसंवाद साधतो, त्यावेळेस मला पालकांना सगळ्यांना अशा पद्धतीने एक नम्र आवाहन करायचं आहे की वैद्यकीय क्षेत्र किंवा वास्तुविशारद हे क्षेत्र, म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो, आणि इंजिनिअरिंग क्षेत्र, या क्षेत्रापेक्षा कुठंही कमी नसलेलं, म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या किंवा स्वतःच्या पायावर उभं करणारं क्षेत्र म्हणून कलाक्षेत्राकडे आपण यापुढे लक्ष द्यावं. आणि आपला जर पाल्य कलाक्षेत्रामध्ये जर त्याला अभिरुची आणि रुची आणि सौंदर्याभिरुची ह्या जो गोष्टी असतील, तर जवळच्या कला महाविद्यालयामध्ये किंवा जवळच्या कलाक्षेत्राशी संबंधित असलेल्या संकुलाशी आपण संवाद साधावा, असं एक मी आवाहन करील. आणि याच्यासाठी मी आमच्या कला संचालनालयाचा जो नंबर आहे, फोन नंबर आहे, तो मी आपल्याला देऊ इच्छितो. मी हा नंबर सावकाश उच्चारतो की 022 हा मुंबईचा STD कोड आहे, आणि त्यानंतर 2262 0231 आणि 0232 हा जो नंबर आहे, हा आमच्या कला संचालनालयाचा आहे. या नंबरवर आपण जर साधारण एप्रिलच्या महिन्यामध्ये, म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा संपतात त्या दरम्यान जर आपण या विभागाला कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला, तर आपल्याला निश्चितच पुढचं मार्गदर्शन या विभागाकडनं केलं जाईल. वा. आणि मला असं वाटतं सर, आता ही माहिती आम्हाला मिळाली, संपर्क नंबर देखील मिळालेला आहे, त्यामुळे 10वी 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न जेव्हा अनेक पालकांच्या समोर आहे, तेव्हा हेही एक वेगळं क्षेत्र आहे ज्याचा विचार आता आपण करायला हवा. परीक्षांचे दिवस अजूनही चालू आहेत खरं तर, पण या परीक्षा संपल्यानंतर आपल्या पाल्याला नेमकं कुठे पाठवायचं आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला आजचा हा जो भाग आहे हा आपल्याला उपयोगी पडेल. सरांनी दिलेली माहिती आपण लक्षात घेऊया. आणि अगदी नेहमीचे व्यवसाय जे होतात, खरं तर क्लार्क आणि ऑफिसर्स आणि हे सगळं नेहमीच होत असतं, पण एखाद्या कलाक्षेत्रात जर आपल्या विद्यार्थ्याला आपण पाठवलं तर त्याची ती जीवनाविषयीची एक ओढ, एक आसक्ती आणि कलेविषयीचं प्रेम हे देखील वाढेल. आणि मला असं वाटतं की जन्मभर त्या विषयातली नोकरी करायला त्याला जास्त आवडेल किंवा त्या विषयातला व्यवसाय करायला त्याला आवडेल. कविवर्य बाबू बोरकर म्हणायचे की देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलांनी बांधलेले सुंदराचे सोहाळे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी याच्याकडे एक निर्मिती म्हणून पाहावं, आणि ते जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना आकाश मोकळं आहे, आणि हे मोकळं आकाश त्यांनी कवेत घ्यावं, आणि त्यासाठी पालकांनी त्यांना मदत देखील करावी.
सर, अशीच माहिती आम्हाला जी दिलीत उपयुक्त त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मैं समुंदर हूं, गर्व से अपनी बाहें फैलाए खड़ा हूं, बेझिझक किनारों से खेल रहा हूं. मेरे भीतर होने वाली हर गलत हरकत पर कड़ी नजर है, जैसे कि अब है इस नाव पर. एक मछुआरे ने देखा कि 2 लोग नाव चुराकर शहर की ओर निकले हैं. ऑल यूनिट्स बी अलर्ट. अब जब ये नाव किनारे लगेगी, तब इन्हें भागने के लिए ना जमीन मिलेगी और ना ही समुंदर. ऐसे लोगों के लिए अब यहाँ कोई जगह नहीं. मैं समुंदर हूं, गर्व से अपनी बाहें फैलाए खड़ा हूं, क्योंकि मेरे असीमित क्षितिजों की सुरक्षा का दायित्व इन वीरों पर है. आतंकवाद के खिलाफ इस सुरक्षा कवच को अभेद्य रखने के लिए आपकी सतर्कता और सहयोग भी उतना ही जरूरी है जितना कि हम सभी के सक्रिय और संगठित प्रयास. जय हिंद.